आता सध्या ते Instagramवर होते अशा प्रकारचे फोटोज आहेत ते भरपूर प्रमाणात ते व्हायरल होत आहेत. ज्यात लोक आहेत ते त्यांचा सेल्फी फोटो अपलोड करून आणि त्यांच्या Instagram प्रोफाइलचा फोटो अपलोड करून अशा प्रकारचे फोटोज आहेत ते क्रिएट करतात. आणि जर तुम्हाला सुद्धा ते अशा प्रकारचा फोटो जर क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तो आपला लास्ट पर्यंत नक्की पाहायचा. संपूर्ण प्रोसेस आहे ती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा प्रकारचे तुम्हाला फोटोज बनवायचे असतील तर एकदम सिंपल आहे. फक्त आपला व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पाहायचा. सगळ्यात पहिले तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करून घ्यायचा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायचा आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त नक्की शेअर करा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ. बुकचे त्यानंतर यूट्यूबचे सुद्धा बनवू शकता आणि Instagramचे सुद्धा अशा प्रकारे ते बनवू शकता. आणि अशा प्रकारे बघू शकता दिसायला सुद्धा एकदम जबरदस्त असे फोटोज आहेत ते म्हणजे दिसत आहेत बघू शकता अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे ते बनवू शकता. अशा प्रकारे पोस्टर्स आहेत तुम्ही भरपूर सारे Instagram सुद्धा पाहिले असतील. आता याला बनवण्याची प्रोसेस काय ते तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो हे प्रॉम्प्ट कुठे भेटतील हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला Instagramचं जर बनवायचं असेल तर Instagram ओपन करून घ्या. जसं की मी Instagram ओपन केलं त्यानंतर तुमच्या Instagramच्या प्रोफाईलचे जे की एक स्क्रीनशॉट आहे ते एक अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट आहे ते इथून काढून घ्यायचं. जसं की आता बघू शकता मी अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढला. ओके, आता Instagramवरून स्क्रीनशॉट काढल्यानंतर इथून मी बॅक येतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ChatGPT ॲप असेल त्यातच आपण हे एडिटिंग करणार आहे. तर ChatGPT ॲप ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर ChatGPT बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस येईल. नसेल तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आहे ते डाउनलोड नक्की करून घ्या. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं प्लस बटन बघायला भेटतं. येथे तुम्हाला दोन फोटो अपलोड करायचे. सगळ्यात पहिले तर एक तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला तो फोटो आणि दुसरा तुमचा सेल्फी फोटो असेल ज्यात तुमचा चेहरा व्यवस्थित दिसतोय तो फोटो ॲड करायचा. जसं की फोटोच्या ऑप्शन मी इथे क्लिक केलं आणि येथून हा स्क्रीनशॉट असेल हा एक स्क्रीनशॉट मी सिलेक्ट केला आणि दुसरा माझा एक फोटो असेल कोणताही माझा फोटो असेल जसं की आता हा फोटो आहे माझा तर हा दोन्ही फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. यात चेहरा तुमचा व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले तर तुमचं Instagramचं जे स्क्रीनशॉट मागाशी मी तुम्हाला सांगितलं तसं स्क्रीनशॉट काढून घेऊन ते सुद्धा अपलोड करायचं. त्याचबरोबर एक फोटोसुद्धा इथं अपलोड करायचा आहे. आणि ते ChatGPT याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे प्रेस करून हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एक लक्षात ठेवा. जसं की बरेचसेच लोकांचे फॉलोअर्स जे की आहेत नुकतेच 1000 झाले असतील किंवा कोणाचे 10,000 झाले असतील किंवा 5,000 झाले असतील तर त्यांना काय करायचं इथे 85 केलेलं आहे बहुशः बायो. तर येथे तुम्हाला काय करायचं आहे जसं की आता तुम्हाला येथे जी की आहे जसं की आता मी 5,000 टाकलं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट 500 किंवा 5,000 तुम्ही असं टाकू शकता. जेवढे पाय तुमचे फॉलोअर्स असतील झाले तितके टाका. त्यानंतर येथे बघू शकता 85 येथे सुद्धा आहेत. दोन ठिकाणी मी दिले आहे बघू शकता. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत. जसं की आता बघू शकता इथे मी सुद्धा 5,000 टाकले बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे बघू शकता इथे कुठे कुठे मी तुम्हाला जे लिहिलं आहे टेक्स्ट ते तुम्हाला फक्त खोडायचं आहे आणि तिथे इथे अशा प्रकारे चेंज करायचं आहे. जसं की आता मी चेंज करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला चेंज करायच्या ज्या काही गोष्टी असतील प्रत्येक प्रॉम्प्टमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. यूट्यूबमध्ये सुद्धा इथे तुम्हाला चेंज करायचं तुमच्या फॉलोअर्सनुसार. ते जे काही असेल तुमचे फॉलोअर्स किती आहेत 1000 असतील तर 1000 टाकायचं. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉम्प्टमध्ये ते चेंज करायचं आणि त्यानंतर फक्त सेंड करा. सेंड केल्यानंतर जसं की आता इथे 500 झाले असतील कुठे 500 अशा प्रकारे मी केलेत. म्हणजे मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजे एक्झाम्पलसाठी ते मी अशा प्रकारे टाकलेले आहेत. आणि त्यानंतर जी की असेल बघू शकता आपला इमेज क्रिएट होत आहे. आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटेल कुठं ह्या प्रॉम्प्टसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन लिंक बघायला भेटतील. एक आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची ऑफिशियल आणि दुसरे ते आता नुकताच आपण स्टार्ट केलेला व्हॉट्सअप जो की आहे तो आपला चॅनेल त्यालासुद्धा इथे जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलवर फोटोसहित तुम्हाला तिथे प्रॉम्प्ट आहे ते अपलोड होतील आणि तिथे सर्व काही प्रॉम्प्ट्स आहेत. इतकेच प्रॉम्प्ट भरपूर सारे प्रॉम्प्ट म्हणजे ह्याचेच नुसते प्रॉम्प्ट मी देणार नाही तर या रिलेटेड भरपूर सारे तुम्हाला तिथे प्रॉम्प्ट बघायला भेटतील. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं खाली लिंक मी दिली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं आणि डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होईल आपल्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आहे तो आपला हाच आहे तो तुमच्या मित्रापर्यंत आहे तो शेअर करा. आणि तिथे तुम्हाला जे काही व्हॉट्सअपवर सर्व गोष्टी आहेत ते तिथे बघायला भेटतील. टेलिग्रामवर सुद्धा सर्व गोष्टी आहेत तिथून सुद्धा जॉईन करून घ्या. सगळीकडे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये प्रॉम्प्ट जर पाहिजे असतील तर टेलिग्रामवर मी अपलोड केलेले आहेत. या दोन्हीच ठिकाणी तुम्हाला प्रॉम्प्ट बघायला भेटतील आणि Instagramवर ह्या 3 ठिकाणी फॉलो करा. जसं की आता बघू शकता येथे बघू शकता जे की आपण जे की चेंज केलं मी त्यामुळे अशा प्रकारे लिहून आलं आहे. सर्व गोष्टी ते बघू शकता अशा प्रकारे चेंज झालेत. म्हणजे मी अंदाजानुसार जे टाकलेले होते तशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. आणि बघू शकता दिसायला सुद्धा आपला फोटोसुद्धा आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे खुर्चीवर बसल्याने ॲड झाला आहे. बघू शकता अशा प्रकारे फेससुद्धा सेम टू सेम राहिला आणि जबरदस्त आपला फोटो दिसता. आणि याला सेव्ह बटनवर ते क्लिक करून तुम्ही सेव्ह सुद्धा ते करून घेऊ शकता. अशाच प्रकारे तुम्हाला फेसबुक असेल यूट्यूब असेल याचं सुद्धा इथे तुम्ही करू शकता किंवा ट्विटर जरी असेल त्याचं सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ते करू शकता. कोणतंही तुमचं असेल तर ते जे ते अशा प्रकारे करू शकता. जसं की आता मी गॅलरी जर ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण हा स्क्रीनशॉट काढला होता आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे की आहे
आपण आहे तो बॅनर पूर्णपणे क्रिएट केलेला आहे. तुमचे किती हो 7,000 हो 10,000 हो 15,000 असो किती असो तुम्ही अशा प्रकारे इमेज आहे ते क्रिएट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फेसबुकचे करू शकता. त्यानंतर यूट्यूबचे ते असे करू शकता. पण एक गोष्ट आता लक्षात ठेवा, यूट्यूबमध्ये जे की नाव आहे ते चेंज होतं. तर येथे तुम्हाला काही गोष्टी चेंज करायची. यूट्यूबमध्ये नाव जर तुमचं चेंज झालं तर खाली तुम्हाला तिथे प्रॉम्प्टमध्ये टाईप करायचं तुमचं जे नाव आहे ते टाकायचं आहे तिथे प्रॉम्प्टमध्ये. ओके, त्या गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या. त्यानंतर येथे बघू शकता हा एक आपण अशा प्रकारे केला. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे ते करू शकता. अशा प्रकारे मी जी की आहेत बघू शकता जी की स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि स्क्रीनशॉट अपलोड करून अशा प्रकारे फोटोज आहेत ते क्रिएट केलेले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.